हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अजपा ताओ. लाओत्से सांगतो की ताओ परम आहे आणि तो अनाम आहे. ताओ परम आहे, मूलभूत आहे, प्रथमेश आहे, आदी आहे. त्याच्या आधी येथे काहीही नव्हते, आजही अन्य काही नाही आणि भविष्यातही अन्य काही असणार नाही, आणि म्हणूनच तो अनाम आहे. येथे दुसरे काही नसल्यामुळे त्या एकमेवाला नाव द्यायचे काही कारण नाही. खोलीत पत्नीशिवाय अन्य कोणी नसले तर आपण पत्नीला नावाने हाक मारत नाही. आपण सरळ बोलायला सुरुवात करतो. ते पत्नीलाच उद्देशून असते, कारण तेथे अन्य कोणी नाही. याचप्रमाणे विश्वात जे काही होते, आज आहे, भविष्यात जे काही असणार आहे, ते एकमेव परमात्माच असणार आहे. त्यामुळे ताओला नाव द्यायचे कारण नाही. ताओ अनाम आहे. नाव दिले की तेथे दुजाभाव आपोआप आला. दुजा असल्यामुळे आपण नाव देतो. आपण स्वतःला नावाने हाक मारत नाही. ज्या दिवशी आपण स्वतःला इतरांप्रमाणे नावाने हाक मारू, त्या दिवशी आपल्याला आपली सत्य ओळख पटली असे समजावे. स्वामी राम स्वतःला राम असे संबोधून स्वतःबद्दल बोलत असत. राम अमुक करत आहे असे ते स्वतःबद्दल बोलत असत. याचा अर्थ त्यांना त्यांचा देह आणि ते स्वतः यामधील ओळख झाली होती. नाव देहाला दिलेले असते आणि तेही फक्त याच जन्मापुरते. आपण जन्मोजन्मी आत्मा आत्मांश असतो. यामुळे सुरुवातीला जप ही साधना करून साक्षात्कार झाल्यावर आपोआप जपसाधना थांबते. साक्षात्कार झाल्यावर जप करायची आवश्यकता राहत नाही. साक्षात्कार झाल्यावर जपसाधना करणे म्हणजे स्वतःच स्वतःचे नामस्मरण करण्यासारखे होते. आपण आपले नाव घोकून लक्षात ठेवत नाही. यामुळे योग्यांजवळ तप करायला कोणतेही नाव नाही, जप नाही आणि नामस्मरण नाही. ते या सर्वाच्या अतीत पोहोचलेले असतात. ते स्वतःच्या नामधारी देहाला साक्षी असतात. आत्मभान असल्यावर, आत्मज्ञान झाल्यावर जपसाधना अनावश्यक असते. जे जप करतात त्यांनी सखोल विचार करावा की ते खरंच जप करत एका परमात्म्याशिवाय अन्य विषयी निर्विचारी होतात का? ते नामस्मरणाने निर्विकारी होत असतील, परंतु याचा अर्थ ते निर्विचारी होत असतीलच असे नाही. या दोहोंमध्ये फार फरक आहे. जप करताना जर मनात विचार येत असतील तर त्या जपाचा साक्षात्कारी होण्यासाठी काहीही उपयोग नाही. अशावेळी जप हा एक सोपस्कार होतो. हातात माळ घेऊन जप करतात त्यांना एक माळ झाली की बरोबर समजते. काही ठराविक माळा जप करायचा असा संकल्प करून बसतात आणि तेवढ्या माळा झाल्या की बरोबर थांबतात. येथे ते कसे निर्विचारी होणार? ते कसे साक्षात्कारी होणार? ते त्या जप करण्यातच, त्या उपास्य देवतेतच ऋतून बसतात. जन्मोजन्मी हेच करतात. ताओ अनाम आणि म्हणून अजपा आहे. त्याचा जप करायची गरज नाही. स्वतःला देहापासून सोडा. मुक्तीसाठी तेवढेच पुरेसे आहे. उपयोगिता. लाओत्से सांगतो की न कोरलेला लाकडाचा लहानसा तुकडा देखील कोणी वाटी भांडे म्हणून वापरू शकत नाही. लाओत्सेची ही फार लाडकी उपमा आहे. लाकडाच्या एका लहानशा तुकड्याची उपयुक्तता त्याला काहीतरी निराळा आकार दिल्याशिवाय असू शकत नाही. त्याला त्याच्या मूळ आकारापासून निराळा करावा लागतो, तरच त्याचा काही उपयोग होऊ शकतो. तो जसा आहे तसा तो या भौतिक बाजारी जगात निरुपयोगी आहे, कुचकामी आहे. त्यात बदल करावा लागतो. त्याला तासून तो इतरांना जसा पाहिजे तसा त्याला करावा लागतो, तरच त्याला बाजारात काही किंमत येते. नाहीतर त्याला कोणी ढुंकूनही पाहणार नाही. वास्तवात ताओने येथे जे निर्माण केले आहे ते येथे निर्माण झाले आहे. बस, निर्माण झाले आहे. ते जसे आहे त्याचा मुक्त आनंद घ्यायचा आहे. नवे आनंद आपोआप झाला पाहिजे. परंतु माणूस निसर्ग जसा आहे तसा त्याचा आनंद घेऊ इच्छित नाही. माणसाला अतिबुद्धी आहे, अहंकार आहे. यामुळे त्याला जसे पाहिजे तसे तो इतरांना वाकवू पाहतो. बळी तो कानपिळी अशी अवस्था आहे. हिटलरला वाटले की जग त्याच्या इच्छेने चालले पाहिजे, जग त्याच्या कल्पनेप्रमाणे चालवले पाहिजे. जगाची घडी विस्कटलेली आहे आणि ती नीट घालणे हे त्याचे काम आहे.
तसे त्याने केले तरच जगातील लोक सुखी होतील. हे काम त्यालाच केले पाहिजे. असे न स्वीकारणारे ठार मारले पाहिजेत. म्हणजे जे उरतील ते सुखात राहतील. ही त्याच्या डोक्यावर कोणी जबाबदारी दिली नव्हती. ती त्यानेच त्याच्या डोक्यावर उचलून घेतली आणि त्याप्रमाणे तो कामाला लागला. कोणाला कशाचा काय उपयोग करावा असे वाटेल त्याचा काही नियम नाही. माणसाच्या बुद्धीप्रमाणे जर एखाद्या गोष्टीची उपयुक्तता नसेल तर ती गोष्ट त्याच्या दृष्टीने फेकून नष्ट केली पाहिजे. येथे तो उपयुक्ततेशिवाय काही टिकवून घेऊ इच्छित नाही. माणूस भोगांना इतका चटावलेला आहे की तो कणाकणातून थेंबाथेंबातून क्षणोक्षणी उपभोग घेऊ इच्छितो. काही पाहिले की त्याला एकच प्रश्न पडतो की याचा मी काय उपयोग करू, याचा कसा उपभोग घेऊ, यात मला काय सौख्य मिळेल. त्याला दुसरा काही विचारच सुचत नाही. माणूस प्रेम, भक्ती, मदत, उपयुक्तता पाहून करतो. समोरील व्यक्ती माझ्या भावी आयुष्याला उपयुक्त अशी पत्नी किंवा पती आहे का? हां, मग आता प्रेम करायला हरकत नाही. मला काही लभ्यांश मिळणे शक्य आहे का? हा देव नवसाला पावतो का? माझ्या मनोकामना पूर्ण करण्याइतपत ही देवता जाज्वल्य आहे का? हां, मग आता तिची भक्ती करायला पाहिजे. अमक्याला अडचण आहे, त्याला माझ्या मदतीची गरज आहे, मी त्याला मदत करू शकतो. परंतु याला मदत करून मला त्याच्या बदली काय मिळणार आहे? यात माझा काय फायदा आहे? तसा नक्की काही लभ्यांश मिळणार असेल तर मदत करायला हरकत नाही. हरिओम.